तर नमस्कार मित्रांनो, मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मिनी डाळ मिल मशीनविषयी आपण ऑनलाईन अर्ज महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज आपण कसा करू शकतो, त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वात आधी आपले सरकार महाडीबीटी ओपन करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. इथे आधार क्रमांक किंवा वापरकर्ता आयडी टाकून आपण लॉग इन करू शकता. तर वापरकर्ता आयडी कशा प्रकारे तयार करायचा आहे याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ सर्वांनी पाहावा. तर इथे आपला आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. व इथे आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली OTP हा ऑप्शन दिसेल. या OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला जो आधार क्रमांक रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती आपला OTP पाठवण्यात येईल. तो OTP येथे टाकून घ्यायचा आहे. OTP आल्यानंतर आपल्याला OTP टाकायचा. OTP तपासावरती क्लिक करायचं आहे. OTP तपासावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर येथे आपण पाहू शकता अर्ज करा हा ऑप्शन दिसेल. येथे आपल्याला अर्ज करा ऑप्शन दिसेल. आपली प्रोफाईलची स्थिती 100% असायला पाहिजे व आपले नाव देखील दाखवेल. इथे अर्ज करावरती क्लिक करा. अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपल्याला कृषी यांत्रिकीकरण हा ऑप्शन दिसेल. त्याच्या पुढे बाबी निवडा हा ऑप्शन दिसेल. बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे. बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे मुख्य घटक हा ऑप्शन दिसेल. मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे. मुख्य घटकवरती कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तपशीलवरती क्लिक करायचं आहे व येथे आपल्याला तपशीलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे प्रक्रिया संच हा ऑप्शन दिसेल. प्रक्रिया संचवरती क्लिक करायचं आहे. प्रक्रिया संचवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यंत्रसामग्री व उपकरणेवरती क्लिक करायचं आहे व इथे आपल्याला खूप सारे ऑप्शन दिसतील, परंतु इथे आपल्याला मिनी डाळ मिल हा ऑप्शन दिसेल. येथे मिनी डाळ मिलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली आपल्याला मशीनचा प्रकार निवडायला लावेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे व इथे आपल्याला 100 किलो प्रति तास किंवा त्याहून अधिक किंवा 50 किलो ते 100 किलो पर्यंत प्रति तास किंवा आपल्याला 50 किलो प्रति तास आपल्याला जसं आपल्याला मशीन लागेल याच्यावरती क्लिक करायचं आहे. ज्या प्रकारचे आपल्याला मशीन पाहिजे, मोठी असो, मध्यम किंवा बारीक असो, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जशा प्रकारे आपल्याला मशीन लागायचं आहे. व इथे आपल्याला खाली एक ऑप्शन दिसेल, मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजारांची खरेदी करणार नाही. पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र राहणार नाही याची मला जाणीव आहे. याच्यावरती टिक मारायचं आहे व नंतर जतन करा हा ऑप्शन दिसेल. जतन करावरती क्लिक करायचं आहे. जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल, घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का. नो वरती क्लिक करायचं आहे. नो वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. येथे आपण अर्ज सादर करा हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती क्लिक करायचं आहे. नंतर ओके वरती क्लिक करायचं आहे व इथे पहा हा ऑप्शन दिसेल. पहावरती क्लिक करायचं आहे. पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथे आपण अर्ज केलेल्या सर्व बाबी दिसतील. इथे प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे. जी वस्तू आपल्याला आधी लागायची आहे तो प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे व इथे टिक मारून अर्ज सादर करा हा याच्यावरती क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मेसेज येईल व साधे संदेश मेसेज येईल, आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर ते अर्जाची प्रलंबित फी मध्ये जर आपला अर्ज दाखवत असेल तर काही पेमेंट असेल ₹23.60 पेमेंट दाखवेल, तो पेमेंट करून घ्यायचा आहे. जर आपल्याला तिथे काय अर्ज दाखवत नसेल, छाननी अंतर्गत अर्जवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण केलेले सर्व अर्ज आपल्याला पाहायला मिळतील. तर अशा प्रकारे आपण मिनी डाळ मिल साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व व्हिडिओला कमेंट करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.